आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. निजामपूर येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत ग्रामसभेचे आयोजन. निजामपूर प्रतिनिधी तय्यब बेग मिर्झा. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र जैताणे अंतर्गत निजामपूर ग्रामपंचायत येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव या विशेष अभियानाबाबत ग्रामसभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करणे हा होता. यावेळी सभेला ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती शाह मॅडम, ग्रामसेवक श्री मोरे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर अनस, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन. सभेमध्ये आरोग्य विभागातर्फे विविध गंभीर आजारांवर आणि प्रतिबंधात्मक उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सिकलसेल आजार. सिकलसेल म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि लग्नापूर्वी सिकलसेल तपासणीचे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. ज्यांची तपासणी झाली आहे त्यांनी आपले सिकलसेल कार्ड जपून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. गर्भाशयाचा कर्करोग. HPV लसीकरण. महिलांमध्ये वाढणारा गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV म्हणजे HPV लस देणे किती गरजेचे आहे यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. स्वच्छता आणि आरोग्य. गावातील सांडपाण्याची व्यवस्था, ओला व सुका कचरा व्यवस्थापन आणि डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत ग्रामस्थांना शपथ देण्यात आली. व्यसनमुक्ती. तंबाखू, गुटखा आणि दारू यांसारख्या व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्त समाज घडवण्याचे आवाहन करण्यात आले. आरोग्याची शपथ. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी स्वच्छता आणि आरोग्याची धरूया कास, तरच होईल आपल्या गावाचा विकास अशी घोषणा देत आरोग्य संपन्न गाव बनवण्याचा संकल्प केला. निजामपूर ग्रामपंचायतीने घेतलेल्या या पुढाकारामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून या अभियानामुळे गावातील आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. माननीय सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आजची आपली सभा घेण्यात येत आहे. या सभेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील नागरिकांच्या आरोग्यमान सुधारण्यासाठी राज्यभरात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्यात येत आहे. त्याचं 18 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार या कार्यक्रमाचं अभियान राबवण्यात येत आहे. त्याबद्दल आजची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या विषयाचं वास्तविकता आपल्या डॉक्टर साहेब करतील असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशाताई आणि माझ्या ग्रामस्थांना सर्वांना माझ्या हस्ते नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी इथे जमलो आहे. तो विषय म्हणजे माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान. मित्रांनो, प्रगतीची सुरुवात चांगल्या आरोग्यापासून होते. जर आपले गाव निरोगी असेल तरच ते खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकेल. आज आपण सर्वांनी मिळून आपले गाव रोगमुक्त आणि आरोग्यदायी बनवण्याची आशा आहे. बनवायचे असेल तर सुरुवात आपल्या घरापासून आणि परिसरात करावी लागेल. आपण ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवूया. उघड्यावर कचरा टाकू नका. पाण्याची साठवण, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि उघड्यावर पाणी साचून न देणे गरजेचे आहे, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही. शौचालयाचा वापर. प्रत्येकाने शौचालयाचाच वापर करावा. उघड्यावर शौचास जाणे पूर्णपणे थांबवूया. माता व बाल संगोपन आरोग्य सेवा. गावाचे लसीकरणाचे वेळापत्रक पाळावे. संसर्गजन्य व असंसर्गजन्य व प्रतिबंधात्मक उपाययोजना. आजकाल अनेक आजार वेगाने पसरत आहेत. यावर वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. संसर्गजन्य आजार उदाहरण डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग. परिसर स्वच्छ ठेवून आपण डेंग्यू आणि मलेरिया टाळू शकतो. कुणालाही 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास
त्वरित आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. असंसर्गजन्य आजार उदाहरण मधुमेह, ब्लड प्रेशर, कर्करोग. आजकाल बीपी आणि शुगरचे प्रमाण वाढत आहे. 30 वर्षावरील सर्व स्त्री पुरुषांनी योग्य आहार आणि रोजच्या व्यायाम याने आपण हे आजार दूर ठेवू शकतो. विशेष लक्ष म्हणजे HPV लसीकरण, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंध. ग्रामस्थांनो, आज मला या एका विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या लसीकरणाबद्दल सांगायचे, ते म्हणजे HPV लसीकरण. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. हा धोका टाळण्यासाठी गावातील 14 ते 15 वयोगटातील मुलींना HPV लस देणे अत्यंत गरजेचे आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून ती आपल्या मुलींच्या भवितव्यासाठी एक मोठे सुरक्षा कवच आहे. चला तर मग आपण आपल्या लेकींना या कर्करोगापासून वाचवण्यासाठी हे लसीकरण नक्की करूया. सिकलसेल आजार विशेष जनजागृती. ग्रामस्थांनो, आपल्या भागात आढळणारा आणखी एक महत्त्वाचा आजार म्हणजे सिकलसेल. आणि महत्त्वाची, लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी हा दोघांचीही सिकलसेल तपासणी करणे गरजेचे आहे. कुंडली जुळवण्यापेक्षा रक्ताचे नाते जुळवणे आरोग्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. लक्षणे ओळखा. वारंवार ताप येणे, सांधेदुखी, रक्ताची कमतरता, ॲनेमिया किंवा थकवा जाणवत असल्यास त्वरित तपासणी करा. सिकलसेल कार्ड. ज्यांची तपासणी झाली आहे त्यांनी आपले सिकलसेल कार्ड जपून ठेवावे. गरोदरपणात मातांनी ही तपासणी आवर्जून करावी, जेणेकरून बाळाला हा आजार होण्यापासून वाचवता येईल. अरुणोदय कार्यक्रम. आपल्या राज्यात अरुणोदय सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मोफत तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत. याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. तंबाखू, गुटखा, दारू यासारख्या व्यसनांमुळे कुटुंबाचे व गावाचे आरोग्य धोक्यात येते. यावर आळा घालण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे. आरोग्य योजनांचा लाभ. मित्रांनो, माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एका व्यक्तीचे काम नाही, तर ती आपल्या गावाची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाची आरोग्य सुविधा, आपल्या आशाताई आणि आरोग्य कर्मचारी आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, पण त्यांना आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे. चला तर मग आज या ग्रामसभेत आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. माझ्यासोबत तुम्ही सगळे पुन्हा म्हणा. स्वच्छता आणि आरोग्याची धरूया कास. स्वच्छता आणि आरोग्याची धरूया कास. तरच होईल आपल्या गावाचा विकास. आमचे 2 शब्द शांतपणे घेतल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपकेंद्र निजामपूर, प्राथमिक आरोग्य केंद्र जयगाने, ग्रामपालिका निजामपूर. केंद्राचे डॉक्टर साहेब, आपल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ आमच्या आपल्या सभेला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे सभा समितीचे ऐकतो. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.